यावर्षी बेनं निवडताना ही चूक करू नका। ती चूक कोणती? ज्या वेळेस मित्रांनो आपण बेनं निवडतो हळदीचं लागवडीसाठी, तर त्यावेळेस बेनं निवडताना लक्षात घ्या की आपल्या हळदीच्या बेण्यामध्ये कुरकुमींचं प्रमाण जे आहे ते खूप जास्त असला पाहिजे। म्हणजे आतून जो आपल्या हळदीचा कलर जो आहे तो रेडिश असला पाहिजे। आणि कलर जर कमी असेल, म्हणजे रेडिश कलर जर नसेल, येल्लोवटपणा जर जास्त असेल याच्यामध्ये, तर मित्रांनो हे बेनं निवडू नका। कारण याच्यामध्ये जे आहे ते कुरकुमींचं प्रमाण कमी असते आणि ही हळद जेव्हा आपण वाळवायला टाकतो, ही वाळवल्यानंतर वजनामध्ये खूप जास्त कमी भरते आणि ही हळद जर कमी भरली तर आपला काय फायदा? त्याच्यामुळे मित्रांनो बेनं निवडताना ज्या बेण्यामध्ये कुरकुमींचं प्रमाण खूप जास्त आहे आणि ज्या बेण्याचा उतार चांगला निघालेला आहे आणि त्या शेतामध्ये जर निरोगी बेनं असेल, तरच मित्रांनो हळदीसाठी ते बेनं यूज करा। ते हळदीसाठी खूप चांगलं असेल आणि निरोगी बेण्याला खूप जास्त जे आहे ते सड लागत नाही। पण मित्रांनो काळजी घ्या, हळद लावता वेळेस निरोगी बेनं निवडा। निरोगी बेनं निवडसाल तरच मित्रांनो तुम्हाला हळदीचं उत्पन्न जे आहे ते चांगलं होईल। आणि उत्पन्नामध्ये जर घट करून घ्यायची नसेल तर मित्रांनो बेण्याची निवड योग्य प्रकारे करा।